भर दुपारच्या शाळेतनं आल्यावर नटापटा करून जरा बाहेर काम होतं म्हणून चाललो होतं. हे आमचा सिंबा गेट उघडलं की बाहेर पळून गेलतं म्हणून आमचे भाऊजी गेलते आणायला. भाऊजी सिंबाला वाढालेत का सिंबा भाऊजीला वाढाले आम्हाला तर तेच कळणार झालं. भाऊजीला बसल्या बसल्या म्हणलं भाऊजी सेंटचा वास लय यायला लागला. आता आबाळातनं पर्या पडतात बघा आजूबाजूला. लय लाजले मग. ऊन लागू नये म्हणून डोक्यावर फडकं घेतलं होतं पण ह्या फडक्याला बी ऊन सोसलं नाही. ते बी डोक्यावरनं बाजूला निघून झुमका बघायला हो का कसला हालालता. मोगऱ्याची फुलं म्हणजे आवडीचा विषय. बघून कळलंच असेल नवी पेठमध्ये आलो म्हणून. हे दादा म्हणाल तर हे झबलेले भारी आहेत. आता त्याला काय सांगावं झबला नाही नाईट गाऊन नाही ते असू दे. काय माहिती खाली बसून इथं काय हुडकालतं. हे आमचे भाऊजी लय वैतागून गेलते बरं का पण बिचारे काय करणार गप्प बसाल ते उगं. हे एक दादा काय त्या झबल्याच्या मागं लागला होता काय माहिती. ह्याला एक गवणी लय आवडले होते. हिथलं काम झालंय आता अजून एका दुकानात जायचंय आम्हाला. कसलं भारी चालाल तर बघा ह्यानी मला म्हणतंय दीदी मी खराब झालो का नाही म्हण. हे व्हिडिओ बघितल्यावर कळलं तर नाही आता त्यांनी खराब झालंय. तिथं बी जाऊन त्या फुलवाल्याला काय त्रास द्याल तर अजून काय माहिती. हे दुसरं दुकान होतं. इथं एक थोडं काम होतं ते बी केलं. कोणतंच काम वाटतं तितकं सोपं नसतं आणि बघणाऱ्याला वाटतं की काय नुसतं व्हिडिओ तर शूट करतात. त्यांनी कधीतरी येऊन बघावं किती वैताग येतो तो. आणि हे लोकेशन बघून मला कमेंटमध्ये सांगा नेमकं कुठलं लोकेशन आहे ते.